जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक नवीन नियमावली या ठिकाणी निर्गमित केलेली आहे। सध्याच्या घडीला आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटाच्या ज्या शाळा आहेत आणि त्या ठिकाणी जर का 2 शिक्षक काम करत असेल तर 2 पैकी एका शिक्षकाची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी असा नवीन शासनाचा GR निर्गमित झालेला आहे। त्या GRच्या संदर्भामध्ये ज्या काही त्रुटी होत्या म्हणा किंवा कन्फ्युजन निर्माण झालेलं होतं आस्थापनांना, त्या आस्थापनांच्या कन्फ्युजनला दूर करण्याकरिता शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक नवीन नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे। ती नियमावली काय काय सांगत आहे, कशा प्रकारे उमेदवारांचं सिलेक्शन केलं जाऊ शकतं, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करायची आहे ती माहिती। मित्रांनो, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करू इच्छितो की कंत्राटी पद्धतीच्या शिक्षक भरतीला आपला जे आहे कडाडून विरोध आहे। कारण याच्या पूर्वीच आपण जे आहे जाहीर केल्याप्रमाणे कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय हा काळा शासन निर्णय आहे असं आपण घोषित केलेला आहे आणि आपण आपल्या परीने याच्या विरोधामध्ये जे आहे कायदेशीर लढा उभारण्याकरिता देखील प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामुळे या पद्धतीने जर का शासनाला भरती करण्याची या ठिकाणी मुभा मिळाली तर भविष्यामध्ये परमनंट स्वरूपाची शिक्षक भरती होणार नाही, ही देखील आपल्या सर्वांना जे काही टार्गेट आहे ते दिसतंय शासनाचं। त्याच्यामुळे आपण या गोष्टीचा विरोध करतो आहोत। सध्याच्या घडीला जे काही पत्र निर्गमित झालेलं आहे ते आपण बघूया। सध्या जे आहे मित्रांनो, आपण जर का परमनंट शिक्षक भरतीची तयारी करत असाल म्हणजेच येत्या TIT परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता जे आहे एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची ही एक मार्गदर्शनपर जे आहे सुविधा उपलब्ध आहे। या सुविधेमध्ये तुम्हाला जे आहे मिशन टेट बॅच नावाचं मार्गदर्शनपर सुविधा आहे। त्यामध्ये येऊ घातलेली जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये IBPSच्या पॅटर्ननुसार तुम्हाला जे आहे दैनंदिन जे आहे सर्वच्या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। IBPSची एक्सपर्ट फॅकल्टीज तुमच्याकरिता या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यातल्या त्यात डेली लाईव्ह त्याच्यासोबतच जे आहे या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामधले जे लेक्चर्स आहेत तुमच्याकरिता अवेलेबल आहे। लाईव्ह लेक्चर जर तुम्ही अटेंड करू शकला नाहीत तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्याकरिता उपलब्ध असणार आहे। त्यातल्या त्यात अनलिमिटेड व्ह्यूज आहेत। एक व्हिडिओ आपण अनलिमिटेड वेळेस पाहू शकता आणि 1 वर्षाची याला जे आहे व्हॅलिडिटी देखील आहे आणि प्लस जे आहे याच्यामध्ये PDFच्या स्वरूपामध्ये नोट्स देखील तुमच्याकरिता उपलब्ध आहे। अगदी तुम्हाला जर का एक्सपर्ट लोकांचं मार्गदर्शन हवं असेल तर सहजपणाने जे आहे IBPSचा जो टिपिकल पॅटर्न आहे त्याची तयारी करा। परमनंट पद्धतीची जर शिक्षक भरतीकरिता आपल्याला जर का या ठिकाणी मार्गदर्शन हवं असेल तर यांचं मार्गदर्शन आपण घेऊ शकता। कारण उदाहरण जर का सांगायचं झालं तर एक्सपर्ट फॅकल्टी आहे, बुद्धिमत्ता आणि गणित शिकवण्याकरिता ज्ञान बराळे सर आहे, त्यांनी मागच्या वेळेस ते TIT 2022ला 174चा स्कोर केला होता। यांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी जे आहे गुगलच्या प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते तुम्ही सहजपणाने डाउनलोड करू शकता। याच्यासोबतच जर सध्या तुम्ही TETची तयारी करत असाल तर TETच्या करिता देखील मार्गदर्शन तुमच्याकरिता उपलब्ध आहे। सेम टू सेम मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे त्याच्यावरती यांच्याकरिता TETच्या बॅचकरिता देखील मार्गदर्शन उपलब्ध आहे। आपल्याला हवं असेल तर निश्चितपणाने आपण यांचं मार्गदर्शन घेऊ शकता। चला आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर, ज्या गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेनेशन करायचं आहे तो मुद्दा आपण या ठिकाणी बघूया। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 7 ऑक्टोबर 2024ला एक शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे आहे निर्गमित करण्यात आलेलं एक महत्त्वाचं पत्र दिसत आहे। 7 ऑक्टोबर 2024ला हे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि या पत्राद्वारे काय सांगण्यात आलेलं आहे बघा, शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने हे निर्गमित झालेलं पत्र आहे। यामध्ये प्रति म्हणून दिलेला आहे माननीय आयुक्त सर्वच्या सर्व महानगरपालिका यांना, याच्यासोबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या सर्वांना, त्यानंतर शिक्षण अधिकारी प्राथमिक, शिक्षण अधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषदेच्या सर्व आणि मुख्याधिकारी जे की नगरपालिका किंवा नगर परिषदा आहेत यांना। याचा जो विषय आहे तो विषय सर्वात महत्त्वाचा आहे। कारण जो काळा शासन निर्णय आहे त्या काळ्या शासन निर्णयाला या ठिकाणी जे आहे रेफरन्स बनवून, हे बघा हा या ठिकाणी रेफरन्स दिसत आहे काळा शासन निर्णय 5/10/2024चा आणि त्यातल्या त्यात ज्याचं जे शुद्धीपत्रक होतो या ठिकाणी 23/9/2024च्या या ठिकाणी शासन निर्णय विषय देण्यात आलेला आहे। बघा याचा विषय तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये DED BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याकरिता या ठिकाणी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत। आता त्याचं कारण यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की GR उपलब्ध असताना या ठिकाणी पुन्हा एकदा
यांच्याकडून जे आहे एक अशा प्रकारचं पत्र का बरं निर्गमित करावं लागत आहे, त्याचं कारण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा की उपरोक्त संदर्भात में ते असं सांगत आहे की शासन निर्णयान्वये राज्यातील खासगी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासाठी जो शासन निर्णय होता तो निर्गमित झालेला आहे. त्या संदर्भामध्ये अटी आणि शर्ती बऱ्याचशा नमूद करण्यात आलेल्या आहे. तरी देखील निवड करत असताना काही क्षेत्रीय कार्यालयाकडून जे आहे नियमाच्या संदर्भामध्ये विचारणा होते आहे. म्हणून यांनी जे आहे या पद्धतीने एक पत्र काढलेलं आहे. जे शासन निर्णय आहे 23/9/2024 त्यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर समजा क्षेत्रीय कार्यालयांना कन्फ्युजन असेल तर शिक्षण आयुक्त कार्यालय त्या संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना या ठिकाणी निर्गमित करू शकतं. म्हणून त्यांनी या ठिकाणी जे आहे मार्गदर्शक सूचना या ठिकाणी निर्गमित केलेल्या आहे. आता त्यामध्ये काय सांगितलंय बघा, पुढचं पेज आपण बघूया. पुढच्या पेजमध्ये एक मुद्दा त्यांनी असा सांगितलेला आहे की उमेदवार जो आहे तो संबंधित ग्रामपंचायत हद्दीमधील असावा. बघा या ठिकाणी जे आहे ना 1 नंबरला त्याने जो काही मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की सदर नियुक्ती प्रक्रिया 2023-24च्या संच मान्यतेनुसार व्हावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर एक गोष्ट मी वारंवार तुम्हाला याच्यापूर्वी देखील सांगितलेली आहे आणि आज परत एकदा या ठिकाणी सांगत आहे तुमच्याकरिता की या प्रकारच्या काळ्या GRचा जो काही दुष्परिणाम होणार आहे तो आता चालू असलेल्या शिक्षक भरतीवर होणार नाही. की या प्रकारच्या शिक्षक भरतीचा जो दुष्परिणाम आहे चालू असलेल्या शिक्षक भरतीवर होणार नाही, परंतु याचा जो दुष्परिणाम आहे येऊ घातलेली जी परीक्षा आहे म्हणजे TIT 2025ला जे काही होणार आहे त्या परीक्षेवर याचा परिणाम होणार आहे. त्याचं कारण असं सांगितलेलं आहे की 2023-24ची जी संच मान्यता असेल त्या 2023-24च्या संच मान्यतेनुसार ही पदं भरायची आहे आणि ही पदं जर भरल्या गेली तर मग जे आहे नवीन भरतीकरिता पदं नसणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला की 2023-24च्या संच मान्यतेनुसार 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 2 शिक्षक जर कार्यरत असेल त्यापैकी एका शिक्षकांचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यास व प्रत्यक्ष रिक्त पद झाल्यानंतर अशा शाळेतील दुसरा शिक्षक हा कंत्राटी पद्धतीने घ्यावा. हे तर जनरलच आहे. आता उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीमधला असावा म्हणजे लोकल मधला असावा. हा पहिला नियम आहे. जर समजा लोकल मधला नसेल तर मग जे आहे तो त्या तालुक्यामधला असला तरी चालेल. बघा पुढे सांगता येते की तसा जर का नसेल तर मग जे आहे या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीमधील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्यांची डीएडची पात्रता 1 ते 5 गटाकरिता आणि बीएडची पात्रता 6 ते 8 गटाकरिता बघावी. ज्यांचे गुण सर्वात जास्त असेल त्याला या ठिकाणी घेण्यात यावं. जर सदर अर्हतेमध्ये समान गुण असेल तर अधिकची एक्स्ट्रा जर का त्याचं एज्युकेशन झालेलं असेल तर त्याला घेण्यात यावं. त्यातल्या त्यात जर सांगितलं की त्याच्यामध्ये जरी एक यांचं इक्वॅलिटी झाली तर मग जे आहे अधिकच्या अर्हता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या म्हणजे वयाने जो सिनियर आहे त्याला या ठिकाणी घेण्यात यावं असा नियम आहे. रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त नाही झाले तर तालुका बघा, तालुक्यातले जर का नसतील झाले तर मग जे आहे जिल्ह्यामधला उमेदवार बघा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी आता जर काही नियम आहे तो आयुक्त ऑफिसच्या वतीने या ठिकाणी जे आहे क्लिअर करण्यात आलेले आहे आणि त्यातल्या त्यात सांगितलेलं आहे की कुणाला अधिकार देण्यात आलेला आहे तर जे CO असतात प्रत्येक जिल्ह्यातील त्या COना किंवा मनपाचे शिक्षणाधिकारी असेल तर मग जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी अधिकार देण्यात आलेले आहे. आता हा जनरली आत्ताच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आहेत. याच्या पूर्वी जो काही शासन निर्णय आहे आताच्या ज्या सूचना आहे ना शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने ज्यांना अधिकार देण्यात आलेले आहे या नियमावली बनवण्याच्या त्या आहेत दिलीप जगदाळे सर जे की शिक्षण सहसंचालक आहेत आणि प्रशासन विभागाचे अंदाज आणि नियोजन विभागाचे शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने हा संपूर्ण अधिकार जो आहे तर त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्या स्वाक्षरीनिशी हे निर्गमित करण्यात आलेला आहे. आता जर आपण बघितलं हा तो शासन निर्णय होता. हा तो काळा शासन निर्णय आहे ज्या शासन निर्णयाचा आपल्या सर्वांना या ठिकाणी निश्चितपणाने विरोध करायचा आहे. हा शासन निर्णय आहे 23 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय. याच्या विरोधामध्ये जर का आपल्याला गरज लागली तर कायदेशीर कारवाई देखील कायदेशीर लढाई म्हणूया आपण, कारवाई तर आपण नाही करू शकत परंतु लढाई जर का लढण्याची वेळ आली तर निश्चितपणाने आपण सुद्धा त्याच्यासाठी उभे राहू. कारण असं जर का घडत राहिलं तर भविष्यामध्ये परमनंटची जी काही भरती आहे ती होणार नाही. यामध्येच हे सगळे नियमावली सांगण्यात आलेली आहे. याचमध्ये जे काही कन्फ्युजन निर्माण झालं होतं ते कन्फ्युजन दूर करण्याकरिता आजचं जे काही पत्र आहे ते पत्र या ठिकाणी जगदाळे साहेबांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेली असेल की शासन कशा प्रकारे जे आहे शिक्षकांची भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याच्या तयारीमध्ये आहे. आपण सध्या लढा देतो आहोत, आपला पूर्णपणाने पाठिंबा आहे. जे काही येऊ घातलेले जे काही शिक्षक भरतीचा राऊंड 2 आहे म्हणजे फेज 2 आहे त्या फेज 2 करिता त्यामध्ये जास्तीत जास्त जागा याव्या. ज्या काही 10% पदकपात झाली होती ती 10%ची पदकपात लवकरात लवकर जे आहे पोर्टलला अपलोड व्हावी. त्याच्यानंतर
ज्या जागा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये अपात्र ठरल्या होत्या, रिक्त राहिल्या होत्या, त्यातल्या त्यात काही उमेदवार जर का गैरहजर राहिलेले आहेत, काही उमेदवार डिस्क्वालिफाय झालेले आहेत, अशा संपूर्ण जागा ज्या आहे एकत्रित पद्धतीने पवित्र पोर्टलला याव्यात याकरिता जे काही आंदोलनं चालू आहेत, जे काही आपल्या आपल्या स्तरावरून अभियोग्यताधारक प्रयत्न करत आहेत, आंदोलन असेल, उपोषण असेल, निवेदनं असेल, भेटीगाठी असेल, चर्चा असेल, या सर्वांच्या माध्यमातून जे काही प्रयत्न केले जात आहेत ते सर्व प्रयत्न निश्चितपणाने वाखाणण्याजोगे आहेत. त्या प्रयत्नाला लवकरात लवकर यश मिळावं, परमनंट पद्धतीची शिक्षक भरती व्हावी आणि हो, जे काही शिक्षण सेवक कालावधी आहे तो देखील रद्द व्हावा, हीच आपली मनोमन इच्छा आहे. आणि या काळ्या GRला तर आपण विरोध करतोच आहोत. शक्य असेल तर मित्रांनो सर्वांनी जे आहे या जॉबला रिजेक्ट करा, कारण आपलेच अभियोग्यताधारक असे आहेत की या जॉबसाठी जे आहे रांगा लावताना आपल्याला दिसत आहे. जर या पद्धतीने जर का कोणी जॉबला गेलंच नाही तर मला विश्वास आहे शासनाला ही पदं कंत्राटी पद्धतीने न भरता परमनंट पद्धतीने जे आहे पवित्र पोर्टल मार्फत भरावी लागल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्यापैकीच काही उमेदवार जे आहे या पदासाठी हपापलेले असल्या कारणाने ही पदं भरली जात आहे. म्हणून आता हा जो काही पत्र आहे, नियमावली आहे, नवीन आली होती म्हणून आपण त्याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. शिक्षक भरतीच्या परमनंट शिक्षक भरतीच्या व्हिडिओजकरिता आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.